पहा मित्रांनो, आता बरडच्या मैदानामध्ये बकासूर आणि एक्का गट पास झालेले आहेत. नवम हिंद केसरी बकासूर आणि एक्का. मित्रांनो, आज बरडच्या मैदानामध्ये आदत किंग जेलम वडलेकरांचा आदत किंग जेलम हा गट पास झालेला आहे. पायरा कोणासोबत होता? पायरा बागडबर होता. बर. आणि ड्रायव्हर कोण बसलो होता? ड्रायव्हर चिकू ड्रायव्हर सिद्धू. बर. अनेक मैदान तुम्ही बघितली, ह्याच्या अगोदर सुद्धा बैल होता आणि त्याच्यानंतर ह्याला आता तुम्हाला एवढा आनंद झालाय, काय वाटतंय तुम्हाला? काय झालं, पहिला आमचा घरचा बैल होता गरोडा, पण एका मैदानात त्या पायाला लागल्यामुळं त्या आम्ही खूप नाराज झालतो. असं वाटत होतं की हे क्षेत्र सोडून द्यावं काय, आणि आम्ही बरेच वेळा पैरं मागितलं पण आम्हाला कोण पैरं देत नव्हतं. पण आज असा चांगला पैरा झाला आणि घरच्या गायला खोंड झाल्यामुळं आज त्यांनी गट काढला. त्याच्यामुळं एवढा आनंद झालाय की आमचा आनंद गगनात मावे नाही. आता आम्हाला म्हणजे पैऱ्याला कोण बैल देत नव्हतं, पण आता ह्या वाघानं आमच्या गट काढलेला आहे. त्यामुळं आता अजून जोमाने आम्ही ह्या क्षेत्रात नाव करू. इच्छा कुठली आहे तुमच्या? कुठल्या बैलासोबत पळायची इच्छा? आमची आता तसं काय नाही. आता गट काढल्यानंतर ना आम्हाला पहिलं कोण पैरं देत नव्हतं, पण आता गट काढल्या एक जण आमच्याकडे आला, म्हणली द्यायचा आहे का तुमचा बैल? पण आपल्या घरचा बैल असल्यामुळे आम्हाला काय बैल द्यायचा नाही. आणि ह्या क्षेत्रात आमचे सहकारी असतील सगळे, यांचं सगळ्यांचं सहकार्य आहे आम्हाला. त्यामुळं आमचा आनंद आता गगनात मावेना. तुमचं परिश्रम बी तेवढंच आहे. पहिला बैल थोडासा दुखापत झाल्यानंतर ना दुसरा बैल तयार करणं हे गोष्ट सोपी नाही. दुसरा बैल करून गटात तुमचा पास झालेला आहे, त्याच्यामुळं तुमचा आनंद निश्चितपणानं योग्य आहे. हो, नक्कीच. कारण पहिल्या बैलाला लागल्यामुळं म्हणजे असं कुठंतरी असं वाटत होतं की आता ह्या क्षेत्रात म्हणजे मूड राहिला नव्हता. पण घरच्या गायला आमच्या खोंड झाल्यामुळं आम्ही परत त्याच आता परिश्रमानं त्याचा सांभाळ केला आणि त्याला पळावला. आता नक्कीच आम्हाला चांगले पहिरे भेटतील. वडलेकरांचे सगळे जे तुमचे हे जे जेलम फॅन फॉलोइंग असेल किंवा जेलम एक नवीन आता उदयास आलेला बैल आहे, सगळे पंचकृषीतील वडल्यातील सगळी मुलं येऊन बघून जातात. नक्कीच वडलेकरांचं नेहमीच आमच्या जेलमवरती प्रेम आहे, आमच्यावरती प्रेम आहे, आणि वडलेकरांचं तसंच सर्व ग्रामस्थांचं आम्ही खूप खूप आभार आहे. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला सेमीफायनल साठी. धन्यवाद. नमस्कार दादा. नमस्कार. कुठून आलाय? बैलांची नाव काय? आम्ही मावळा मधून आलोय, तळेगाव दाभाडे नावला कुंभरेगाव. बैलांची नाव? हा आमचा अर्जुन आहे आणि हा आमचा बिबट्या आहे. घरचा साज आहे? नाही, घरचा साज नाही, हे आमच्या साडूचाच आहे बैल. बर. गटात पास झालाय का? हा बिबट्या आहे, हा गटात पास झालाय. हा थोडा घासाघीस झाली थोड्या याच्यावर. चालतंय. ह्याच्या अगोदर गाडी पळाली होती कुठल्या मैदानात? हो, पळालेली आहे. चालतंय, तुम्हाला सेमीफायनल साठी शुभेच्छा. हो, धन्यवाद. तर मित्रांनो, राणा सिकंदर आणि पिस्तूल हे घरचे तिन्ही बैल आज गटात बसलेले आहेत. राणा आणि पिस्तूल यांचा पैरा होता. नाही, सिकंदर आणि पिस्तूल. बर. ह्याच्या अगोदर जोडी पळाली होती का तुम्ही मैदानात? नाही पळवली ना. कुठून आलाय तुम्ही? बारामती कोराळ्यातून आलाय का? चालतंय, शुभेच्छा तुम्हाला सेमीफायनल साठी. गटात पास झालेला आहे. बैलाचं नाव काय? बुलेट. कुठला आहे? पंढरपूरचा. आज बुलेट सोबत पायरा कोणाचा होता? आणि ड्रायव्हर कोण होतं? बालाजी. ह्याच्या अगोदर ती जोडी पळाली होती का? नाही, ह्याच्या आधी पहिल्यांदाच आदत आहे का? नाही, तो चौसा बैल. बर. ही आदत आहे. ह्याच्या अगोदर कुठल्या मैदानात तो पळवला होता? ह्याच्या अगोदर त्या दिवशी झालेलं दैवडी. नाही, परवा दिवशी झालेलं मासुर्णे. हा, मासुर्ण्याच्या मैदानात मैदानात गट काढला पब्लिकनं. बर. सेमीला गाडी नाही लागली. बर. हा, परत ह्याच्यात दैवडीत पण गट निघला. 50-50 केसरीत. हा, सोने 50. तिथं अंजीर होता इस्लामपूरकरांचा, जाधव सरांचा. तिथं पण सेमीला नाही राहिली गाडी, टाटाकिरी लढत झाली. मलवडीत पण तसंच झालं, वरकोटी मलवडीत गट काढला पण बैल गेम पडला. तिथं पण गाडी सेमीला. त्या सगळ्या मैदानाचा कसूर आज तुमचा बुलेट या मैदानात
आज काढेल. काढेल 100% काढेल एवढी अपेक्षा धरूनच आलाय. हा 100% काढणारच त्याचा काय विषय. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आताच गटपास झालेला आहे गुणावरेकरांचा चिमण्या. पायरा कोणासोबत होता? नाजऱ्यांचा बाजी आणि ड्रायव्हर कोण होता? गणेश ड्रायव्हर गुणावर. बरं, काय बैलाकडून अपेक्षा आहे का तुम्हाला फायनल साठी? काय राहील? कसं आहे, पहिल्यांदाच आज आणलाय. बरं पहिल्याच मैदानात गट पास केलाय त्यांनी बरं आणि आनंद झालाय. आता दुसऱ्या वेळेस चांगली गाडी पळून. बरं, चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. इथं कोण आहे? आज बरडच्या मैदानामध्ये मंजवडेकरांचा कोबरा हा गटात पास झालेला आहे. नाव सांगा प्रथमतः. बैलाचं नाव कोबरा मुंजवडीचा. माझं नाव प्रतीक निखळे. कोणाबरोबर पायरा होता? पायरा मसवडचा मौजी होता. आणि ड्रायव्हर कोण बसलो होता? ड्रायव्हर वाडाची वाडी एकनिष्ठ ड्रायव्हर. होय का? बरं, चालतंय. आता किती मैदानात पळवला तुम्ही? आता त्याचं 5व-6व मैदान असेल. बर, असं गटाला तर अजून कधी मार नाही खाल्ला. गुलाल पण आहे 2-3. 2 गुलाल आहेत का? चालतंय, सेमीफायनल साठी तुम्हाला शुभेच्छा. नमस्कार मित्रांनो, आज बरड येथे आदतच्या मैदानामध्ये आज डोंबाळवाडीचा लाडक्या आणि आदत किंग नांद्या हा आता गट पास झालेला आहे. त्यांच्या मालकांना विचारूया, हे नियोजन कसं झालं? नियोजन असं झालं की आमचा पहिला फेरा झालता, नंतर कुठं न्यायचं म्हणून ह्या मैदानात नियोजन केलं. दुसऱ्याच मैदानात गट पास केला. हा, दुसऱ्याच फेऱ्याला गट पास केला. बरं, आणि हा लाडक्या कुठला आहे? लाडक्या आमचा स्वतःचाच आहे, घरचाच साज आहे. ड्रायव्हर स्वतः तुम्ही? ड्रायव्हर स्वतः मीच होतो. बरं, हा हे नंद्याचं पहिलंच मैदान ना? पहिल्याच मैदानात गट पास झालेला आहे. बैल मालकाला अतिशय आनंदाचा क्षण असतो. गट पास होणं, आदत मध्ये गट पास होणं म्हणजे थोडक्यात गुलाला झालाय असं. गुलाला क्षण हाच आहे. असला आनंद कुठंच मिळू शकत नाही. बर, आता सेमीफायनल साठी तुम्ही जाणार आहे, तर तुम्हाला अपेक्षा काय वाटते का? काय आमची अपेक्षा म्हणजे आम्ही दुसऱ्याच मैदानात गट पास केला, हीच मोठा आमचा आनंद. आता पुढे काय होईल ती नशिबाचा खेळ. आदत किंगला शहाणा बैल लागतो, तो तुमच्या घरचा साज लाडक्या म्हणून आहे. त्यानं गाडी चांगली पळवली. त्या खांद्याला खांदा देऊन नांद्या बी चांगला पळाला. नांद्या बरं जरा करूया. लाडक्या ह्याच्या पाठीमागं कोणत्या मैदानात आपल्याला दिसला होता? लाडक्या तसा 4-5 मैदानात फायनल राहिला. बेंबळ्याला 2 नंबर केला, परत गुरसाळ्यात 1 नंबर केला, परत आरडगावला 2 नंबर केला. किती जाते आता सायदाचे. घरचा साज आहे. मैदानात तुम्ही पहिल्यांदाच उतरला आणि पहिल्यांदाच गट पास झालेला आहे. फायनल साठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. दादा, गटात गाडी बसली, बैलाचं नाव आणि मालकाचं नाव सांगा जरा. मी स्वतःच बैलगाडी मालक आहे. आपला हा बैल सेवागिरी प्रसन्न नकऱ्या 74 नावानं आता सातारमध्ये फेमस आहे. आणि आज हा आपला त्याचा छोटा भाऊ आहे. आणि आज पहिल्यांदाच गाडी पडली आमची, आणि पहिल्यांदाच चांगला सुट्टा गट आज आम्ही काढलाय. आमचे आजू ड्रायव्हर कोंडव्याची बसले होते गाडीवर. हे आमचे आजू ड्रायव्हर आहेत. ही की पुढे ते आजू ड्रायव्हर आमच्या गाडीवर बसले होते आणि गाडी आज चांगली पडली आहे. ह्याच्या अगोदर ही जोडी आपल्याला नाही, पहिल्यांदाच हा खोंड आज पहिल्यांदाच मैदानात काढलाय आपण. आणि पहिल्यांदा काढून आज या पहिल्यानं वासरानं आपल्या चांगला गट काढलाय. घरचा साज आहे का? घरचा साज आहे, घरचा. एका दावणीची 2 वासरं आहेत. दोन्ही एकाच ठिकाणी बांधा येते. एकत्र गाड्या पळत नाही म्हणतात, पण आमच्या डोक्यात आता एक आहे की आमची घरचीच गाडी आम्हाला कटवायची. हो, भरपूर जणांना बैल आपण देऊन बघितला, पण गाडी मार खाती, म्हणून आम्ही आता घरची गाडी पळवायचा प्रयत्न करतोय. चालतंय, तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. फायनल साठी धन्यवाद. बरडच्या गटामध्ये आताच तिरेकवाडीकरांचे बैल पास झालेले आहेत. बैलांची नावं सांगा. त्याचा कृष्णा नाव आहे, कृष्णा आदत आहे. आणि त्याचं RX 100. त्याचं नाही RX 100 नाही, पिस्टन आहे का? घरचा साज. घरचा. त्याच्या अगोदर कोणत्या मैदानात पळवले होते का? त्याच्या अगोदर पेडगावचं झालं, पुशेगावचं मैदान झालं, त्याच्यात बी होतं. ड्रायव्हर कोण बसलं होतं? आता ड्रायव्हर माळेगावचा ड्रायव्हर. चालतंय, तुम्हाला अपेक्षा काय आहे का कुठल्या बैलासोबत पायरा पुढच्या वेळेस पळावी किंवा काय? मथुरबर व्हावी जोड. तुम्हाला सेमीफायनल साठी शुभेच्छा. धन्यवाद.